आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने जिंकला क्रिकेट चषक। होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वतीने परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानात दिनांक 9 जानेवारीपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या या क्रिकेट सामन्यात अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता। सलग 3 दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज 11 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खूप रंगला। या अंतिम सामन्यामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये हा सामना खेळविला गेला। अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन संघ हा विजेता ठरला, तर द्वितीय स्थानावर इंडियन मेडिकल असोसिएशनला समाधान मानावे लागले। बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास डॉक्टर अभिजित चित्रवार, होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन कदम, सचिव डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर जगदीश शिंदे, डॉक्टर बशीर खान, डॉक्टर विजय कदम, डॉक्टर राहुल सोनी, डॉक्टर एकनाथ गबाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रथम येणाऱ्या संघास 31,000 रुपये रोख रक्कम, त्यासोबतच चषक आणि द्वितीय येणाऱ्या संघात 21,000 रुपये आणि चषक हे मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आले। खेळला तर आपण फिट राहतो, चांगले राहतो आणि आनंदी राहतो। आणि या आपल्या स्पर्धेमध्ये सर विविध स्पर्धा घेण्यात आल्या, कसं वाटलं सर सगळ्यांच्या आनंदात? या सगळ्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला, अतिशय जल्लोष होता सर। खूप जल्लोष। ओके। होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन हे जरी बॅनर असलं तरी या ठिकाणी ज्या 4 दिवसाच्या स्पर्धा झाल्या क्रिकेटच्या आणि त्याआधी पण बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलच्या, तर त्या सर्व स्पर्धांच्या सहकार्यामध्ये सर्व पॅथीचे ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद, युनानी आणि इतर सर्व डेंटिस्ट असोसिएशन या सर्वांनी खूप मोठं तन मन धनाने सहकार्य केलं, म्हणूनच ह्या स्पर्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे संपन्न होऊ शकल्या। काय वाटते सर, आजच्या स्पर्धा संपन्न झाल्या, पुढे आता या आनंदाच्या ह्याच्यात अजून दुसऱ्या काही स्पर्धेचं निमित्त होईल का? अजून मागील 7 वर्षापासून या स्पर्धा सुरू आहेत। डॉक्टरांच्या हेल्दी आणि हॅपीनेस हा जो आहे हा कुठेतरी कमी झालेला असतो पेशंटच्या खूप एक्झर्शनमध्ये, टेन्शनमध्ये, तर या त्यांना काहीतरी बाहेर पडावं याच्यातून, म्हणून क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि यापुढेही आपण परभणी जिल्हा म्हणून नाही तर मराठवाडा स्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन आपण या ठिकाणी करणार आहोत। बऱ्याच काही छोट्या मोठ्या चुका या ठिकाणी झाल्यात, तर त्या देखील पुढच्या वेळेस होणार नाहीत याची काळजी आम्ही घेणार आहोत।